पेठ ग्रामीण भागातील यात्रेत पाळण्यांवर दर फलक लावण्याची मागणी. जास्त दर आकारणी थांबवण्यासाठी नगरपंचायतीकडे निवेदन सादर. पेठ ग्रामीण भागात दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या यात्रेमध्ये पाळण्यांवर अधिकृत दरफलक लावण्यात यावेत अशी मागणी सहसंपादक पुरुषोत्तम पुंडलिक गांगोडे यांनी पेठ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पेठ पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिक यात्रा उत्सवासाठी उपस्थित राहत असतात. यात्रेमध्ये नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारचे लहान मोठे पाळणे लावण्यात येतात. या पाळण्यांचा लिलाव नगरपंचायत मार्फत करून त्यांचे दर निश्चित करण्यात येतात. मात्र यात्रेच्या शेवटच्या 2 दिवसात काही पाळणाधारकांकडून निश्चित दरापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येतात. त्यामुळे विशेषतः आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असून त्यांना आर्थिक फटका बसतोय. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीनं प्रत्येक पाळण्याच्या ठिकाणी अधिकृत दरफलक लावणं बंधनकारक आहे. लिलावात निश्चित केलेले दर स्पष्टपणे नमूद करावेत. जादा दर आकारणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी. यात्रेदरम्यान नियमित तपासणी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. नगरपंचायतीने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई केल्यास आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट थांबवून त्यांना योग्य दरात यात्रेचा आनंद घेता येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पुष्कर गंगोडे, सहसंपादक, पेठ, नाशिक.